वेलकम टू रुपालीज किचन स्टोरी। आज आपण बनवणार आहोत चिकन फ्रँकी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। त्यासाठी 50 ग्राम बॉईल केलेलं चिकन घेतलेलं आहे, शिजवून मॅश करून घेतलेलं आहे मी। हा कांदा लागणार आहे, कोथिंबीर, 1 चमचा अद्रक आणि थोडीशी शिमला मिरची आणि फोडणीसाठी तेल। 2 अंडी घेतलेली आहेत आपण, मीठ चवीपुरतं, मिरची पावडर, धनिया पावडर आणि गरम मसाला आणि चीज। कांदा 1 वाटी आणि काकडी 1 वाटी गार्निशिंगसाठी आणि मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स आपण मळून घेतलेलं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया चिकन फ्रँकी बनवायला। फ्राय पॅन मध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर ह्यात आपण कांदा टाकून घेऊया। त्यामध्ये अद्रक क्रश केलेलं टाकून घेऊया। आणि शिमला मिरची कट केलेली टाकून घेऊया। यात आपण हे मिरची पावडर, मीठ, गरम मसाला आणि धनिया पावडर घेतलेले आहे, हे सगळं टाकून घेऊया। आणि बॉईल केलेलं चिकन यामध्ये टाकून घेऊ। थोडा पाण्याचा शिंतोडा देऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर वर टाकून घेऊया। थोडंसं हलवून झाकून ठेवूया 5 मिनिटं, म्हणजे सर्व मसाले याच्यामध्ये मिक्स होतील। तर आता आपण हे पीठ मळून घेतलेलं चांगलं भिजलेलं आहे, तर ते आपण आता त्याच्या पोळ्या लाटून घेऊया छोट्या छोट्या। तर आता 5 मिनिटं झालेले आहेत। चिकन फ्रँकीचं तयार झालेलं आहे मसाला। गॅस घालून घेऊया। टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही शेजवान चटणी पण आवडीनुसार ऍड करू शकता फ्रँकीच्या मसाल्यामध्ये। त्यानंतर आपण थोडं तव्याला तेल लावून घेऊया। यावरती चपाती लावून घेऊया। साईडने तेल सोडून चपाती करून घेऊया। अशा प्रकारे भाजून घेऊया आणि मेयोनीज मिक्स करून घेऊया। आणि हे बॅटर आपल्या चपातीला लावून घेऊया। यावरती कांदा घालून घेऊया। चिकनचं मिश्रण टाकून घेऊया। आवडीनुसार काकडी घालू शकता तुम्ही गार्निशिंगला। थोडंसं ऑरिगॅनो
तर अशा प्रकारे आपली एक चिकन फ्रँकी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा.